टॉप 9 न्यूज मध्ये आता बघूयात शहरातल्या बातम्या। पोपरीच्या शिळफाट्याजवळ 3,22,000च्या गांजा जप्त, तर शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकाच्या सासऱ्याला अटक। आरोपीवरती एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक खर्चाचा हिशोब 30 दिवसात सादर करा, अन्यथा सदस्यता रद्द करणार। आयुक्त जी श्रीकांत यांचा इशारा। 115 पैकी 57हून अधिक नगरसेवकांनी अद्याप खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही। नागपुरात महापालिकेकडून थकबाकीदारांसाठी अभय योजना सुरू करण्याची काँग्रेस नगरसेवकांची मागणी। काँग्रेस नगरसेवकांचा महापौर नीता ठाकरे यांना पत्र। मालमत्ता कर विभागाकडून 400 कोटी रुपयांचं लक्ष असताना फक्त 178 कोटी रुपयांची वसुली। कल्याणमधील एनआयएफटी परीक्षा केंद्राबाहेर घाणीचं साम्राज्य। विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय करणाऱ्या एनआयएफटी परीक्षा केंद्राला बाजार समितीनं नोटीस बजावली। विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला होता। महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार। रविवारी पहाटे 4 ते सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय। महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन देखील पूर्णपणे बंद असणार। शिर्डीमध्ये परिक्रमा महोत्सव सुरू। लाखोंच्या संख्येनं साई भक्तांची शिर्डीत मांदी आली। साई भजनावरती तल्लीन होत भाविकांनी आनंद लुटला। नाशिकमध्ये 4 दिवसांपासून तापमान 32 अंशांवर। मागील 4 दिवसांपासून उकाड्यात वाढ। रात्री जाणवणारा गारठा सुद्धा कमी झालाय। पुण्यातील भोर मांढरदेवी मार्गावरील चौपाटी इथे पाण्याची पाईपलाईन फुटली। रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटली। पाणी वाया गेल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी। कोल्हापूरच्या कारागृहात कैद्याची 2 पोलिसांना मारहाण। न्यायालयीन सुनावणीसाठी उशीर होत असल्याच्या रागातनं मारहाण। इम्रान शेख या कैद्यानं मारहाण केल्याची माहिती। कैद्याविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल।